भारताचा गोल्डन बॉय बनला लेफ्टनंट कर्नल। राष्ट्रपतींकडून नीरज चोप्राला सैन्य दलात मोठी जबाबदारी। एकीकडे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती निवळली असल्याने सीमारेषेवरील तणाव काहीसा कमी झालाय। मात्र भारताची दहशतवाद्यांविरुद्धची आणि पीओके संदर्भातील लढाई सुरूच राहणार आहे। भारताने ऑपरेशन सिंदूर मोहीम बंद केली असून तात्पुरती स्थगित केल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांशी संवाद साधताना स्पष्ट केलं। दरम्यान सैन्य दलाच्या कामगिरीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह देशाचे 140 कोटी नागरिकांनी सॅल्यूट केलाय। सेलिब्रिटी, क्रिकेटर्स आणि दिग्गजांनी भारतीय सैन्य दलाचं कौतुक करत अभिमान व्यक्त केला आहे। आता गोल्डन बॉय ऑलिम्पिक विजेता नीरज चोप्राही त्याच भारतीय सैन्य दलाचा भाग होणार आहे। नीरज चोप्राला टेरिटोरियल आर्मीमध्ये लेफ्टनंट कर्नल पदाचा बहुमान देण्यात आलाय। नीरज चोप्राने भालाफेक प्रकारात उत्तुंग कामगिरी करत जगभरात तिरंगा फडकावला होता। आता त्याला सैन्य दलाची वर्दी मिळणार आहे। नीरज चोप्राने टोकियोतील ऑलिम्पिक 2021 मध्ये जॅव्हलिन थ्रो म्हणजेच भालाफेक क्रीडा प्रकारात गोल्ड मेडल जिंकलं होतं। आता नीरजला भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट कर्नल या पदाचा बहुमान देण्यात आलाय। भारतीय टेरिटोरियल आर्मी रेग्युलेशन 1948च्या पॅरा 31 नुसार नीरज चोप्रा यांना भारतीय सैन्य दलात सहभागी करून घेण्यात आलं आहे। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून नीरज चोप्राला लेफ्टनंट कर्नल पदी नियुक्ती देण्यात आली आहे। यापूर्वी नीरज चोप्रा राजपुताना रायफल्समध्ये सुभेदार या पदावर कार्यरत होते। सन 2016 साली ते नायब सुभेदार पदावर भारतीय सैन्य दलात भरती झाले होते। आता त्यांना बढती मिळाली असून थेट लेफ्टनंट कर्नल बनले आहेत। नीरजच्या अगोदरही काही खेळाडू टेरिटोरियल आर्मीचे घटक आहेत। त्यामध्ये टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी हाही टेरिटोरियल आर्मीत लेफ्टनंट कर्नल आहे। दरम्यान नीरज चोप्राने भारतासाठी 2021च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण आणि 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सिल्वर पदक जिंकलं आहे। नीरजने याच वर्षी टेनिस खेळाडू हिमानी मोर हिच्यासोबत लग्न केलंय। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।